शेवटचा दिवस आहे, कसा लोकांचा प्रतिसाद आहे? नाही, आपण सगळेजण बघताय आता ज्या पद्धतीने आज तवडे बाजारपेठेमध्ये आम्ही सर्वजण आज फिरतोय, कार्यकर्ते प्रचार फेरी चालू आहे। एक चांगला प्रतिसाद स्थानिक उमेदवार म्हणून इथल्या तवडेवासियांनी देत आहेत। पूर्ण बाजारपेठेमध्ये एक चांगलं असं प्रतिकूल परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे। समोरून मोठमोठ्या धनशक्तीचा वापर होतोय, अनेक जणांना धमकवलं जात आहे, अनेक जणांना मोठमोठ्या आमिषं दिली जात आहेत, पण जनता विचलित होताना दिसत नाही। तर जनता ठामपणे जेवढा आज ताकद लावत आहेत तेवढ्या मोठ्या संख्येने इथली मतदार हे मोठ्या ताकदीने माझ्या पाठीशी, माझ्यासोबत असलेल्या पांडुरंग राऊळ असतील, जाधव मॅडम असतील, यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभं राहताना दिसत आहेत। कारण स्थानिक उमेदवार असताना ज्या पद्धतीने धनशक्तीच्या जोरावरती निवडून यायचा जो घाट घातलाय ना, त्याला आता जनतेने ठरवलेला आहे की ज्या पद्धतीने आपल्याला बाजारभावाने विकत घ्यायला आलेत ना, त्या बाजारभावाने विकत घेणाऱ्या दलालांना आणि जे कोण मालक होऊ घातलेत ना, मालक होऊ बघतायत या मतदारसंघाचे, त्यांना घरात पुन्हा पाठवायचं इथल्या मतदारसंघाने जवळपास निश्चित केलेला आहे। अनेक विकासाला संधी, एक स्थानिक उमेदवार म्हणून एका विकासाला संधी, विकास करणाऱ्या व्यक्तीला संधी म्हणून माझ्या मते जवळपास मतदारांनी आज निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी अनेक प्रश्न असतील, का ते व्यावसायिक असतील। इथला आज तळवड्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे, इथे अनेक का ते व्यावसायिक आहे, त्यांचा प्रश्न असेल, पाणी टंचाईचा असेल, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरतं या बाजारपेठेत, तो प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत। आणि त्यामुळे ते हक्काने एखाद्या व्यक्तीला मला सांगू शकतात की हा आमचा प्रश्न, हा सोडवला पाहिजे तुला। उद्या सकाळी त्यांना डोंबिवलीला आणि आंबोलीला जायची गरज पडणार नाही। त्याच्यामुळे जवळपास इथल्या जनतेने, इथल्या मतदारांनी निर्णय घेतलेला दिसतोय की मशालला मतदान करतील आणि मोठ्या भरघोस मताने आमचा या ठिकाणी विजय होताना दिसेल। तिन्ही उमेदवार हे आम्ही विजयी होऊ अशी मला खात्री आहे, कारण हे मत इथल्या स्थानिक प्रश्नांना सोडवण्यासाठी म्हणून आम्हाला जनता मत घालेल याची मला खात्री आहे। या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये आपल्याला तुम्ही पिवळा, होय, आम्ही पिवळा चष्मा लावला असेल, त्यांना कुठून दिसला माहिती नाही, पण त्यांच्यासारखा काळा चष्मा लावून आम्ही आमच्या गावची देवस्थानं बंद पाडली नाहीत, सर्वसामान्य जनतेच्या जमिनी लाटल्या नाहीत। त्याच्यामुळे आम्ही पिवळा चष्मा लावून सर्वसामान्य जनतेची ह्या हाताने सेवा करत आलो, म्हणून आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत जनता माझ्या पाठीशी राहिली आणि येणाऱ्या काळात सुद्धा हा सर्वसामान्य कार्यकर्ता जनतेची सेवा करेल हे सर्वसामान्य जनतेला इथला ठाऊक आहे। म्हणून आज जनता माझ्याशी पाठीशी उभी राहील हे ठामपणे मला सांगावंसं वाटतं। प्रमोद गावडेंचे जे अश्रू आहेत, ह्या मतदारसंघातल्या मतदारांचे अश्रू आहेत आणि त्याच्यामुळे हे अश्रू नक्कीच रुपेश राऊच्या फुलं म्हणून पदरात पडतील आणि रुपेश राऊचा विजय नक्की होईल। 100% जनता आहे। बघा, ही मोठी चूक आहे, ही मोठी विरोधकांची चूक आहे, भाजपची मोठी चूक आहे की इथल्या जनतेला कमी लेखणं, इथल्या जनतेला विकाऊ ह्या शब्दात विकणं म्हणजे काढलंय ना, हे जे काही आहे ना, इथली जनता पुसून टाकेल की ही जनता स्वाभिमानी, अभिमानी आहे आणि असल्या विकाऊ घेणाऱ्या हे जे दलाल आलेत ना, हे कोण मालक होऊ घातलेत या मतदारसंघाचे, त्यांना 100% त्यांच्या घरात पाठवल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी महायुतीत तगडा विकास करू शकतं हे विरोधकांनी मान्य केलं असे संदीप गावडे म्हणाले। हो, महायुती विकास आम्ही ह्यापूर्वी विकास करून दाखवला, त्याच्यामुळे जनता आज आमच्या पाठीशी उभी आहे। जनतेला ठाऊक आहे रुपेश राऊळ कसं काम करतो सर्वसामान्यांसाठी आणि आज सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आहे। आमच्या सत्ता आल्या गेल्या आम्ही कोणाच्याही सर्वसामान्य जनतेची सेवा केली आणि ह्या सेवारूपी रुपेश राऊळला बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे माझ्यासोबत 2 असलेले आमचे पंचायत समिती सदस्य सुद्धा तेवढेच अभ्यासू आणि तेवढेच अभिमानी, स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेत। त्याच्यामुळे जनता आम्हाला तिघांना निवडून देईल। काल पालकमंत्र्यांनी कसं विधान केलं की विरोधकांना मतदान केलं तर आम्ही तुम्हाला निधी देणार, कसं पाहता त्यांच्यावर? आता पालकमंत्र्यांची ही मोठी खरं तर चूक आहे, कारण ज्या पद्धतीने हा काही पालकमंत्री घरचा निधी देणार नाहीत,
तर पालकमंत्री हा इथल्या जनतेसाठी निधी देणार आहेत. त्यामुळे 100% निवडून आल्यानंतर पालकमंत्र्यांना इथला निधी देण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता भाग पाडेल. सभागृहात मोठ्या मोठ्या आव्हानांना पेलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. यापूर्वी मी पंचायत समितीला काम केलंय, त्यामुळे त्या अनुभवात पणास लावत नक्कीच पालकमंत्र्यांना निधी द्यायला माझ्या मतदारसंघात भाग पडेल. या ठिकाणी प्रचार आज संपणार आहे, उद्या छुपा प्रचार सुरू होणार आहे. जी काठावरची मतं आहेत की स्थानिकाला मतदान करावं की पक्षाला, त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? बघा, मी आज इथे ही निवडणूक सर्व पक्षांच्या एकजुटीची निवडणूक आहे. इथला विचार हा मतदारसंघ स्थानिकांच्या ताब्यात राहावा, हे इतके आज विचार घेऊन मतदार चाललेले आहेत. माझ्या मते ही पक्षाच्या पलीकडे जाऊन घेतलेली भूमिका ही नक्कीच माझ्या विजयासाठी रूपांतरित होईल. की आज ज्या पद्धतीने स्थानिक उमेदवार म्हणून हा मतदारसंघ स्थानिक कार्यकर्त्यांच्या ताब्यात राहावा, इथल्या येणाऱ्या अनेक अडीअडचणीला स्थानिक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना साथ द्यावी अशी इथल्या जनतेची हाक आहे. त्याच्यामुळे नक्कीच रुपेश राऊळ ह्याची सर्वांची जाणीव ठेवेल आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन, मग तो कुठच्याही जाती धर्माचा असेल, सर्व कुठच्याही पक्षाचा असेल, या सर्वांना घेऊन येणाऱ्या काळात या तळावड्या मतदारसंघाचा विकास करणार.